छत्रपती शिवाजी महाराजांचा, सावित्रीबाई फुलेंचा, रमाई मातांचा, वंचित बहुजन आघाडीचा, बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, घर आमच्या हक्काचं, घर आमच्या हक्काचं। तिथली घरं कमीत ते कमी 2000 ते 2,500 लोकांची वस्ती आहे। कमीत कमी 1500-1600 लोक आहेत। तेवढ्या वस्तींसाठी माझा प्रयत्न चालू आहे, पण मी शक्य करून दाखवणार आहे वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर 7-12 मिळण्याबाबत। आम्ही नेमकं म्हणजे काय की आम्ही 40 ते 45 वर्षापासून दत्तनगर वस्तीमध्ये राहतो। ती एमआयडीची जागा आहे, ती जागा आमच्या नावावर झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। अतिक्रमण झालेले बेकायदेशीर जागा अतिक्रमणच आहे, पण आम्ही 40 ते 45 वर्षापासून राहतो। तसं जीआर आहे आपल्याकडे 2011चा, त्या जीआर नुसार आम्हाला असं वाटतं की ती जागा आमच्या नावावर झाली पाहिजे। झोपडपट्टी झालेली ना? हो, झोपडपट्टीच झालेली। झोपडपट्टी वाशांना 7-12 म्हणजे जीआर काय नेमकं सांगतो? जीआर म्हणतो ना, जो लोक वस्तीमध्ये 15 ते 20 वर्षापासून राहतो त्या वस्तीतल्या लोकांची जागा नाव झाली पाहिजे। हे बाळासाहेबांची बोलून हो, 2022 मध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबई ठिकाणी खूप मोठं बहुसंख्येने आंदोलन सुद्धा लावलेलं आहे। हे आता जेवढे एसआरए वगैरे होतं यामध्ये लोकांची मागणी नसते का? नाही, लोकांची मागणी आहे का नाही मला माहित नाही, पण आमची स्वतः वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी आहे की आम्हाला 7-12 मिळायला पाहिजे म्हणून। घेतलेली नाहीये। कलेक्टर जे मॅडम आहेत त्या मला बोलल्या, कदम मॅडम बोलल्या, ताई तुम्ही थांबवा, पण मी थांबवणार नाही। कारण की जवळ ते रायटिंग मध्ये माझ्या मनासारखं म्हणजे कसं, जवळ 7-12चं लेखी स्वरूपात आम्हाला काही देत नाही त्यावर आम्ही आंदोलन थांबवणार नाही। माझ्या मनासारखं नसेल तर मी आंदोलन थांबवते, परत कंटिन्यू आंदोलन आम्ही साखळी उपोषण परत चालू करणार आहे। जोपर्यंत पुनर्वसन नव्हे तर 7-12 मिळत हो, त्यावर आमचं कंटिन्यू आंदोलन चालू, उपोषण चालूच आहे।